कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला। कल्याण पश्चिमेतील वल्लभ टॉवर सोसायटीत निवृत्त DYSPचा धुमाकूळ उडाल्याची घटना समोर आली आहे। महिलांची गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। ही घटना 8 एप्रिल रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडल्याचं सांगितले जात आहे। तक्रारदार महिला दुचाकी काढत असताना आरोपीने मुद्दाम कार आडवी लावल्याचा आरोप आहे। वाद वाढल्यानंतर महिलेच्या पायावरून कार नेल्याचाही धक्कादायक आरोप करण्यात आलाय। विरोध करणाऱ्या सोसायटीच्या सदस्यांनाही मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचं समोर आलंय। संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे।